भगवते वासुदेवाय। ओम नमो 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 भगवते वासुदेवाय। ओम अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपा कदा मह्यं ददाति स्वपदान्वितं। वन्देऽहं श्रीगुरो श्रीयुतापदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश्च श्रीरूपं सागरजातं सगणरघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपदान् सगणललिता श्रीशाखान्वितांश्च। हे कृष्णा करुणा सिन्धु दीनबन्धु जगत्पते गोपेश गोपिकान्त राधाकान्त नमस्ते। तप्त कांचन गौरांगे राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। नमो विष्णुपदाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामी नामिने। नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे 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 राम राम हरे हरे। हरे कृष्णा 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 हरे 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 राम राम हरे हरे। मुखं करोति वाचालं पंगुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे श्रीगुरुदीनतारिणं परमानन्दमाधवम्। हरे कृष्ण हरे कृष्ण हरे बोल हरे कृष्ण। एक मिनट हरि बोल हरि बोल हरि बोल। हरे कृष्ण हरे हार घातला की जरा वजो प्रेमासोबत आहे. हरे कृष्ण. तर एक कथा येते, ज्या काही गोष्टी होतात त्या भगवंतांच्या इच्छेने होतात. आणि भगवंतांची इच्छा असेल तर एकाने उपवास जरी ठेवला आणि सांगितले की मला खायचं नाही तर भगवंत खायला घालतात. आणि एकाने ठरवलं की मला आज खायचं आहे त्याला उपवास होतो. तर एक वेळेस जयपूरमध्ये कथा चाललेली. राधा गोविंदजी खूप सुंदर असं मंदिर आहे जयपूरमध्ये. आणि या जयपूरमध्ये एक भागवत कथाकार होते. त्यांनी भागवत कथा चालू केली आणि म्हटले की असंच बोलले होते. म्हटले की जर कोणी भगवंतांची चॅलेंज घेतलं म्हटले की मला आज
भगवंतांना प्रसाद खायचा नाही तर भगवान जरूर त्याला खायला घालतात. एक वेळेस अशी कथा चालत असताना एक वाणी म्हणलं की माझी इच्छा नाहीये गहू कशी काय भगवान खायला घालतात. त्यानं चॅलेंज केलं, मी आज जेवणार पण नाही, राजस्थानचा जो लड्डू आहे प्रसिद्ध गोविंद नाही मी खाणार, बघूया कशी भगवान जातो खायला. आणि मग असं करून तो म्हटलं की घरात राहणं पण जरा मुश्किल जाईल. म्हटले मी जर कदाचित घरातल्यानी आग्रह केला तर मला खावं लागेल कदाचित. आपलं घर सोडलं, घर नाही गाव सोडलं, लांब जंगलात तो गेला. आणि ज्यावेळेस जंगलात गेला तर म्हटलं की इकडे पण कोणतरी येईल. म्हटलं वरती झाडावर जाऊन बसतो. मस्तपैकी झाडावर बसला की कसे काय मला भगवान खायला घालतायत मला बघायचंच आहे. कसे काय भगवान खायला घालतायत मला बघायचं, ही सत्य कथा. अचानक अशी गोष्ट झाली की ज्या झाडाखाली ज्या झाडावरती बसले होते खालूनच एक वाट होते. जयपूरच्या त्या काळी जे लोक जे होते ते आपल्या यात्रा करत करत त्या वाटेने जायची. असे जे काही यात्रेकरू गोविंदजींचं दर्शन केलं आणि हे दर्शन करत करत चालत बऱ्याच अंतरावरती गेल्यानंतर म्हणजे की आता जरा भूक लागली, आपण दुसऱ्या झाडाखाली ज्या झाडाखाली बसले गार सावली होती, तिने भोजन सोडलं. पाण्याचा मटका होता तोही तिथं होता. जेवण चालू करणार एवढ्यात एक सिंहाची डरकाळी झाली आणि त्यांचं लगबग झाले. धडपड तिथून तसंच सोडून ते पळायला लागले. आहे ते जेवण तसंच सोडलं आणि मग ते तिथून जसे गेले खाऊन बघायला लागला खाली जेवण तर आहे, मला खायचं नाही होय कसे. अचानक त्या जंगलातून काही जे लोक जे आहेत ते दरोडे करत चालले होते आणि दरोडा घालून त्यांचं त्या ठिकाणी आले होते. ते वाटप करायचं होतं त्यांचं, कुणाचा हिस्सा किती 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 मस्तपैकी बसले, वाटप केलं, करायचं चालू केलं. बाजूला बघते तर म्हणले पलीकडच्या बाजूला जेवण कसं काय पडले. म्हणले की काय ते कुणाकडे काळं गैर आहे. म्हणजे चांगले लाडू बिडू दिसतात. आपला प्लॅन काय तर असेल म्हणजे की या ठिकाणी विष घातला असणार आहे म्हणून आणि आपण इथं आलोय आणि म्हणजे आता वाटप करतोय. जर आपण जर ते खाल्लं तर आपल्याला विष जाईल, आपण मरेल आणि हे धन त्याचं होईल. हे कुणी ठेवलंय म्हणजे बघा म्हणले इथं कोण आहे का शोधा म्हणले. जरा इकडे तिकडे फारला शोधलं मग काही भेटणार. एवढं लवकर भेटणं म्हणते सगळं असं वर आपलं बघितलं तर वर बाबा येऊ बसले, आवाज नाही करणं. हे म्हटले तुझा प्लॅन दिसतोय आम्हाला मारायचा, चांगला कट आहे म्हणले तुझी. त्यांच्याकडे पण त्यावेळेस बंदुकी कुऱ्हाडी तलवार होती. आमच्या प्लॅन मध्ये काहीतरी गडबड होते, तू खाली ये म्हणले. आम्हाला मारून आमचं धन आम्ही एवढं कष्टाने म्हणलं लुटलंय म्हणलं दुसऱ्यांचं आणि म्हणले तू आम्हाला मारण्याची इच्छाच वाटत म्हणजे खाली ये. म्हणजे तशी काही इच्छा विच्छा काय नाही. म्हणजे माझी आज उपवास आहे, मला मी आज पण घेतलंय की मी काही खाणार आणि माझं गाव सोडून मी इथं आलोय. आणि वरती त्याला वडला खाली खाली वडला धरला, लाडू घेतला आणि ठोठो म्हणले खा. हे खाल्लंच तू जर गेला नाही तर मग आम्हाला लक्षात दिलं. चांगला त्याला लाडू खायला घातला, जेवण सगळं खायला घातलं आणि म्हटलं की मग त्याला समजलं की म्हणला सत्य आहे. म्हणजे भगवंतांची इच्छा असेल आणि कोणी जर भगवंतांची जर चॅलेंज केलं की मला आज खायचं नाही, भगवंत त्याला असं माझ्याही जीवनात कधी कधी होत. मी ठरवतो आज उपवास करायचंय आणि कोणाचा फोन येतो प्रभूजी आज असून पहिलं होतं थोडं आणि वाटलं की आज उपवास करायचंय, पण त्यांनी एवढं प्रेमानं बोललेलं असतं माझा उपवास तिथंच तुटतो. हरे कृष्ण. सांगायचं तात्पर्य हे
की आपल्याकडे आज आपल्याला माहित आहे की जगन्नाथ बलदेव सुभद्रा महाराणी यांचा आम्ही या तारखेला रथयात्रा काढली होती आणि त्यांचं स्थापन केलं होतं आम्ही. स्थापना यदुराव मोरे, नाचनिकुळी माताजी, प्रणव त्यांची पूर्ण फॅमिली यांच्या घरी तो आज दिवस उजाडलाय. आणि माहित नाही की ते कसे आले, काय आले, ते त्यांच्या इच्छेनेच आले. मी इच्छा केली नव्हती की इच्छा केली होती तर ह्याची पूर्णपणे तुम्हाला कशा पद्धतीने त्यांचं आगमन या कराड शहरामध्ये या कुटुंबियांच्या मध्ये झालं. थोडीशी मी कथा सांगतो कारण हे साधारण नाहीत. गेल्या वेळेस मी आता जगन्नाथपुरीची यात्रा करत होतो आणि यात्रा करता करता आम्ही किचन बघितलं सगळं. आणि किचन बघता बघता फिरत आलो आणि एका पंडानं आम्हाला पकडलं. म्हटलं आप इस्कॉन के लोग है ना, बहुत कुछ उल्टा पुल्टा कर देते. कुछ तिथि समझो, कुछ वार समझो, ये समझो, वो समझो और यात्रा करो. हाँ, कब लगे है अपना पैसा इकट्ठा करने के लिए. हाँ, जगन्नाथ का यात्रा कभी भी निकालते आप, क्या चल क्या. तो मैं बोला कि क्षमस्व, अभी ये इस्कॉन का निर्णय है. और मैं बोला कि नहीं हमने बंद कर दिया है. क्या बंद कर दिया आपने? पूरा विदेश में चल रहा है यात्रा और आप बोल रहे बंद कर रहे, क्या बंद कर रहे? मन में मैं बोला कि प्रभुपाद बोले थे जगन्नाथ है, वो ओडिया नाथ नहीं है. तो उड़ीसा में आया तो पंडा लोग है, अपना अपना उनका नियम है, उनका तिथि है. तो अंदर से किधर तो प्रभुपाद के वो शब्द मेरे को याद आ रहे थे ना कि वो ओडिया नाथ नहीं है, वो जगन्नाथ है, पूर्ण जगत के नाथ है. वो पता नहीं उनकी क्या इच्छा है. तो यात्रा हमारा पूरा बंद हो गया है. हमारे लोग बोले कि ठीक है हम यात्रा नहीं करेंगे, उनका भी ठीक रहेगा, हम शोभा यात्रा करेंगे और तिथि के लिए हम यात्रा करेंगे. तो नहीं तो आज अगर वो तिथि नहीं होती तो हिलते डुलते पूरा कराड़ शहर में धूमधुमा की रथ यात्रा हो जाती थी. लास्ट टाइम यही दिन में याच वेळी आपण रथ यात्रा काढली होती, छोटी काढली होती. घरापासून इथपर्यंत आलो, रथात लोकांनी कीर्तन केलं. आणि जगन्नाथाला कीर्तन आवडतं, बलदेवांना, सुभद्रा मातांना. तर घरामध्ये कीर्तन असेल ना तर सगळं विषय सब्जेक्ट शांत होतो. म्हणून घरात भगवंतांच्या नावाचे कीर्तन करा. करताल कीर्तन, 2 हात दिलेत, कर दिलेत, बस तालात वाजवायचं. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. करताल, हे जे कर आहेत हातात, करताल म्हणजे हेच पाहिजे असं नाही. हे करताल तर हे वर कर म्हणजे हात आणि तालात वाजवायचं करताल. पण आपला तालच होत नाही कधी कधी. कलियुगाचा प्रभाव आहे. रोज संध्याकाळी, रोज सकाळी थोडं तरी भगवंतासाठी 5-10 मिनिटं मंगलारती असून पूजा करत कीर्तन करावं. तर असे हे जगन्नाथजी 2009च्या दरम्यान आमचे एक राधाप्रसाद प्रभू म्हणून आहेत निगडीचे, त्यांना मी असे इच्छा केल्यावर मला म्हणलं जगन्नाथजी पाहिजे. म्हटलं कराड या ठिकाणी मी असा प्रचार करतोय आणि भविष्यात जाऊन प्रत्येक गावागावात मी असं रथयात्रा वगैरे 2 महिन्यांना जरी एक यात्रा काढली तर 6 रथयात्रा आजूबाजूच्या काढू शकतो. म्हटलं काय अडचण नाही. कारण रूप रघुनाथ प्रभू वगैरे आमचा प्लॅन त्यावेळेस त्या भागामध्ये असंच होता की प्रत्येक 2 महिन्यानंतर काहीतरी एक फेस्टिवल ठेवला की लोक येतात, एकत्रित येतात, कीर्तन होते, कथा होते, प्रसाद होतो, लोक चार्जिंग होते त्यांची बॅटरी भगवत भक्तीची. यासाठी मी पण प्लॅनिंग केलं होतं की असं जगन्नाथजी घेऊन येईल. राधा प्रसाद प्रभू म्हटले की जगन्नाथ कशा म्हटले, विचार सोडून दे म्हणले. भजन चाललंय, जप चाललाय, कीर्तन चाललंय, करत बस. काही साधं आहे का मंदिर बांधायचं आणि सांभाळायचं. मंदिर म्हणजे ब्रह्मचार्याचे एक पोडगा असतं. आपल्याला माहित आहे एक मूल झालं की काय असतं, हे की नाही. एक मंदिर म्हणजे एक ब्रह्मचार्याने जर रिस्पॉन्सिबिलिटी घेतली तर ते एक मंदिर म्हणजे एक त्याचं
मुलासारखे त्याची काळजी करायला लागते. जसं तुम्ही मुलाची काळजी घेता, तर ब्रह्मचर्याचं कर्तव्य की या किंवा संन्यासाचं कर्तव्य की या मंदिराची रिस्पॉन्सिबिलिटी घेऊन त्यानं ती आयुष्यभर सेवा करायची. साधी सेवा आहे का? हे काही तर याचं एक पोरगं रडलं तर भारी होते, पण हजारो लोक येणार भगवंतासमोर, रडणार, कथा कीर्तन काय काय होणार. ठीक आहे, असं भगवंतांची त्यांची इच्छा असेल ते भविष्यात काय होईल तर करू आपण. हे की नाही, तर त्यांच्या इच्छेनं आपल्याला चालण्यासाठी आपल्याला नेहमी प्रार्थना केली पाहिजे की भगवंता तुमची जशी इच्छा असेल, न चाहो मते. रूपाधिक ज्यावेळेस गीत तिने लिहिले, न चाहो तुम्हाला इच्छा आहे, जसं तुमची इच्छा आहे तशी मला नाचवा. प्रभुपादाने जहाजातून जाताना एक मार्कंडेय म्हणून एक गीत लिहिले, तर ते गीत खूप सुंदर असं आहे की ज्यावेळेस प्रभुपाद जात असताना अक्षरशः 2 हार्ट अटॅक आल्यानंतर त्यांना मी काय या बोटीतनं प्रवास करतोय असं म्हणून ते गीत लिहिले, मार्कंडेय गीत. तर ज्यावेळेस राधाकृष्णात पूर्ण मी बोललो की मला जगन्नाथजी पाहिजे, आणि ते म्हणजे की विसरून जा म्हणले बघू भविष्यात. मी तो विषय डोक्यातून काढून टाकला. आपला प्रचार चालला होता. एक दिवस अचानक फोन आला, म्हटले की तुला जगन्नाथजी पाहिजे होते ना? हो म्हटलं पाहिजे होते. तो म्हटले की हा मी तयारी ठेवू, तुम्ही जगन्नाथजी बनवायला घेतो. तर आपल्या इथंच एक गाव आहे, मला वाटते मसूर बोरगाव या ठिकाणी एक भक्त त्यांच्या शेतामध्ये एक लिंबाचं झाड होतं, आणि ते लिंबाचं झाड जरा मोठं होतं, आणि ते त्यांनी विचार केला की ह्या लिंबाच्या झाडाचं आहे ना प्रभूजींना विग्रह बनवायला द्यायचे. आणि मग त्यांनी ते शेजारी बरंच म्हणजे ते असं बघू म्हणले कधी काढ. अचानक त्यांच्या 2 भावामध्ये वाद झाले, ते झाडांना वसप पडते म्हणले काढ की तेवढं. मी आपलं ते काढलं झाड, आणि तसंच बांधावरती पडलं होतं, आणि 1 दिवस पडलं होतं. आई म्हणले की अरे ते झाड पडले काय उचला बिचलायचे का नाही काही. त्याच्यात परत काही दिवसांनी वाद झाला. तर ताज्या लिंबाचं काय आपण जगन्नाथजी बनवत नाही म्हटले की सिझनिंग होऊन दे म्हणलं बघू नंतर. आणि मग ते अचानक राधाकृष्णात पूर्ण 2 वर्षानंतर फोन आला की असं ते झाड काढायला सांगितले, काय करायचं सांगा. ठीक आहे म्हणले घेऊन ये. आणि मग ते कशा पद्धतीनं व्यवस्थित कट करून गेले, आणि मग तिकडे म्हणले मला विग्रह पाहिजेत ना तुला. म्हटलं पाहिजे. माझ्या तिच्यात लाडू फुटत होते. म्हटले कधी येत आहेत. आणि मग त्यांच्या इच्छेनं ज्यावेळेस आली तरी महिनाभर एकांच्या घरात राहिले होते. तर येऊन आम्हाला मुहूर्त सापडत नव्हतं, कधी येत आहे, कधी करताय. आणि मग एक दिवस असा आला, मला वाटतं आम्ही ऑक्टोबरची काहीतरी यात्रा करून आलो, आणि त्यानंतर ठरवलं की डिसेंबर जो आहे, डिसेंबरमध्ये आजच्या दिवशी आपण यांची स्थापना करू. आणि अशा पद्धतीनं आपल्याकडे तो व्हिडिओ आहे का, दाखवता येईल का? प्रोजेक्ट तो प्रणवच्या घरामध्ये आहे, तर शक्य असेल तर दाखवूया आज प्रोजेक्ट थोडस. हा, तर प्रोजेक्टर बहुतेक ड्रायव्हर मध्ये आणि सीम आहे, मला वाटतं त्याच्यामध्ये असायला पाहिजे. तर ठीक आहे, बघूया प्लॅनिंग करते काय, नाही तर भविष्यात कधी आपण बघू काय. खूप सुंदर अशी रथयात्रा काढली, आणि जगन्नाथ बलदेव सुभद्रा महाराणी सुदर्शन हे त्यांच्या इच्छेनं ह्या शहरामध्ये आले. भविष्यात त्यांचं येता एक त्यांना प्रार्थना करू की कशी सेवा करायची, तुम्हीच आम्हाला रस्ता दाखवा, आणि ते दाखवतील आज ना उद्या, करतील प्लॅनिंग. आपण आपलं मनोगत त्यांच्या पुढं मांडणं एवढंच आपल्याला काय, तर आपण मनोगत त्यांच्या पुढे मांडत राहू. हे जे जगन्नाथ बलदेव सुभद्रा महाराणी जे आहे, हे कसे या भौतिक जगामध्ये प्रकट झाले, थोडीशी आपण कथा ऐकू की कशा पद्धतीनं जगन्नाथ. अनेक कारण आहेत की जगन्नाथपुरीमध्ये भगवंत येण्याची, आणि
या जगन्नाथपुरी मध्ये असंख्य लीला करतात. आणि एवढंच नाहीये, ज्यांच्या घरी जाते त्यांच्या पण ठिकाणी लीला करतात. हे साधारण हे लीला करतायत. कधी कधी माताजींना एक अकेला बसून विचारा काय लीला करतायत. ते कधी सांगत नाही, पण मी त्यांची कथा मी सांगतो की कशा पद्धतीने एक लीला केली होती. गावामध्ये काहीतरी त्यांच्या फळामध्ये 2-3 सुद्धा सलग सुतक आला असं काहीतरी झालं. आणि त्यांना 56 भोग देत होते. महिन्यातून 56 भोग द्यायचा त्यांनी विचार केला होता. आणि किती दिवस झाले जगन्नाथांना काही खायलाच दिलं नाही. कधी कधी त्यांना झोपवून जाता येतं कधी. आणि आतमध्ये त्यांची एक खंत होती की मी काय खायला दिलं नाही, मी काय खायला दिलं नाही. मी कोणाला बोलून दाखवलं नाही त्यांनी, पण मनामध्ये एक खंत होती की मला जर टाइम असता तर मी हे केलं असतं आणि तुमच्यासाठी खाजा तरी बनवला असता, काहीतरी केलं असतं. काय मला समजून कसं करावं. अचानक त्या दिवशी त्यांच्या डोळ्यातून पाणी आलं. ते म्हणले की का असं होतं मला समजत नाही, मी करतोय हे. आणि दुसऱ्या दिवशी एक माताजी आपल्या कॉंग्रेगेशन मधून बुट्टीवर खाजा घेऊन आली. बुट्टीवर खाजा, त्यांना काय माहित नाही काही नाही. ते घेऊन आले आणि म्हणतात की तुमच्या जगन्नाथांना माझी खूप इच्छा झाली आणि मी खाजा घेऊन आलो. त्यांना जे पाहिजे ते घेऊन खातात ते. तर अशा त्यांच्या लीला आहेत. अशा अनेक लीला ह्या करतायत कराडामध्ये. एक वेळेस मी ज्यावेळेस या घरामध्ये ज्यावेळेस माताजी होत्या आपल्या अण्णांच्या मिसेस, आणि त्या एकदम सिरियस होत्या. आणि मी ज्या ठिकाणी होतो त्या ठिकाणी तिच्या घरामध्ये जगन्नाथजी होते. मला फोन आला की प्रभूजी अशा अशा आजी आजारी, तर तुम्ही येऊन थोडंसं 5 मिनिटं कीर्तन करून बघून गेला तर बरं होईल. म्हणजे ठीक आहे म्हटलं, बघतो. मला वेळ मिळाला. संध्याकाळी 6 वाजले होते. जस्ट जगन्नाथांचं दर्शन घेतलं, घरातनं पाऊल फळ्यात टाकला. माझं एक अर्जंट काम होतं, तिकडं मला जायचं होतं. फोन आला की काम झालं तुमचं, उद्या आला तरी चालेल. राईटचा लेफ्ट मारला, काही नव्हतं. बाहेर रिक्षा म्हणलं आहे का बाबा, रिक्षाला हात केला, गाडीत बसलो. कसं तरी पकडली गाडी. संध्याकाळी 6-7 वाजता मी इथं आलो होतो. आजीला बघितलं, आजीला आवाज दिला, आजीने डोळं उघडून बघितलं. त्या दिवशी बसून मी थोडा कीर्तन पण तिथं संध्याकाळी केलं, नामजप केला तिथे. आणि मग म्हटलं की जातो मी, म्हटलं सकाळी येऊन. म्हणलं मी जगन्नाथांना नुसतं प्रार्थना करून आलो. माझं जे काम आहे ते पण झालं आणि जे भक्तांना बघायला येत होते ते पण सगळं करता करवी तर ते. म्हणून आलो. दुसऱ्या दिवशी जगन्नाथ लवकर उठलो, म्हणजे जप करावं, म्हणजे इथं बसून जप करू. अचानकच आतून मला वाटलं की ठीक आहे, इथं बसून जप करण्यापेक्षा तर मी एकटाच बसलोय, आजीपाशी जाऊन म्हणलं 2 लोकांना घेऊन, तब्येत तर गंभीर आहे म्हटलं. आणि सकाळी मग पहाटेच आलो आणि या ठिकाणी मी जप करू. शेजारी बसलो, 2-3 माळा जप झाला. 3री माळ मी पकडायला आणि मग आजीनं पहाटे, मला वाटतं साधारण 5-6च्या दरम्यान असं, 6च्या दरम्यान जसं हे केलं तर तिने त्यावेळेस दिलं. म्हणून माझ्या जीवनात जे काही हात फिरवत आहेत, कांडी फिरवत आहेत, हे त्यांचीच इच्छा असते आणि त्या पद्धतीने मी प्रयत्न करतो त्यांची सेवा करण्याचा, तुमच्या भक्तांची सेवा. तर भगवंत जगन्नाथ जे आहे, हे जगन्नाथपुरीमध्ये जे मंदिर आहे ते द्वारका आहे. आणि गुंडीच्या मंदिर जे आहे ते काय, वृंदावन. तर म्हणून वर्षातून एकदा ही जी रथयात्रा जी आहे ती जगन्नाथपुरीमध्ये होत असते. तर म्हणून जे कोणी जगन्नाथांना मंदिरमधून रथयात्रेमध्ये घेऊन जातात त्यांचा भाव असतो वृंदावनाचा. कारण भगवंतांचे जे भक्त आहेत त्यांना वृंदावनच्या लीला खूप आवडतात. आणि जे द्वारकावासी जे आहेत
भगवंतांची सेम तशीच यात्रा 7 की 9 दिवसांनी ही यात्रा होते, रिटर्न जाते. त्यावेळेला द्वारका भावामध्ये जगन्नाथजींना परत उलट रथयात्रा होत असते. काही लोक म्हणतात की या यात्रेपेक्षा उलट यात्रेला खूप गर्दी असते. आता मी उलट यात्रेला कधी गेलो नाही. तर हा जो भाव जो आहे वृंदावन भाव, तर एक वेळेस भगवान श्रीकृष्ण द्वारकेमध्ये होते. कृष्ण आणि बलराम, रोहिणी माता ही नेहमी द्वारकेमध्येच भगवंतापाशी राहिली. आणि एकदा राणीने खूप आग्रह केला. श्रीकृष्णाच्या ज्या राण्या होत्या त्यांनी खूप आग्रह केला की हे रोहिणी माता, तू जे आहेस ते भगवंतांच्या बाललीला तू पाहिलेला आहेस आणि तुझ्या डोळ्यासमोर आज इथे बाललीलाचं स्वरूप दिसतंय आणि तू त्या कथा करू शकतेस. तर कृपा करून ह्या बाललीला आम्हाला सांगशील का? आणि त्यावेळेस रोहिणी माता म्हणते की ह्या जर मी बाललीला जर तुम्हाला सांगायला लागलो तर तुम्ही भागविभोर व्हाल. कधी कधी आपल्या लहानपणीच्या गोष्टी जर आपल्या आईने सांगितल्या, तू लहानपणी असाच होतास तसाच होतास. मला आता मी गावी गेलो होतो, घरातनं जस्ट जग करून मी बाहेर पडलो आणि मी ज्या तालमीत जायचा त्याचा वस्ताद होता. तो गाडीवर नुसताच दूध घालून आणलं. म्हणलं हे म्हटलं काय, बस गाडीवर. आणि मग म्हटलं आता खाली चालवतो म्हणून गोशाळे, नाही बस बोर्डचा. बसलो तसं घरी गेलो. घरात ते आध्यात्मिक वातावरण होतं, वय झालेलं आहे. आणि मग त्याला आमचे जे लहान लहान बालक त्यावेळेस तिने कधी फोटो काढला होता काय माहिती, आणि मला तो माझा फोटो दिसला. माझा लहानपणीचा फोटो, ह्यांच्याकडे किती आनंद होतो ना कधी कधी आपल्याला बघायला. तुम्ही तिथं त्या सिच्युएशनला घाला आपल्याला. मी लहानपणाचा माझा आई फोटो दाखवतो की ते आपल्याला कौतुक वाटतं. असंच कौतुक रोहिणी माता राण्यांचं समेत करणार होती. रोहिणी माता म्हटली की हे मी कथा करते, पण जर हे कृष्ण आणि बलरामाने जर हे जे ऐकलं, माहित नाही द्वारका सोडून ती निघून जातील वृंदावनाला परत. त्याच्यामुळं बघा, तुम्ही विचार करा, तुम्ही राण्या उद्या मला नका म्हणून आमच्या पतीनं तुम्ही कहाण्या सांगितल्या, तिने गुपचूप ऐकून त्या निघून गेल्या. ते निघून गेले, सावधान म्हणले. सुभद्रा म्हणली, माता म्हणली की हा मी आहे म्हणली, मी त्यांना अडवू शकते महालाच्या दरवाजावरती. सुभद्रा माताला पण म्हटलं की कधी नाही ते कृष्ण आणि बलरामांच्या कथा मला ऐकायला मिळणार आहे. कथा करूया. सर्व राण्या महालामध्ये आल्या आणि महालामध्ये रोहिणी माता या कथा सांगून आल्या. कशा पद्धतीनं भगवान श्रीकृष्ण वृंदावनामध्ये लीला करत. तर भागवतांच्या दशम स्कंदामध्ये सांगितले या ज्या लीला ज्या आहेत ना, असंख्य लीला आहेत. भगवंतांच्या लीला, एका लीलेचं जर वर्णन जर केलं तर कशा पद्धतीनं भगवंत माखन चोर हे लोणी जे चोरायचे हे काही त्यांना नव्हतं खायला म्हणून नाही. कधी कधी यशोदा माता म्हणायची की अरे तू का चोरी करतोय, म्हणले की आपला आहे ना कधी पण खाता येईल, जरा दुसरीकडे हात मारून येतो. म्हणजे कृष्ण म्हणताय दुसरीकडे जरा टेस्ट जरा वेगळी खायला पाहिजे ना, जरा म्हणून मी बनवते तुझ्यासाठी. ठीक आहे, आपलं कधी पण खाता येईल. बऱ्याच वेळेस ज्या गोपी ज्या आहेत, कृष्णाला कधी कधी यशोदा माता दंडित करायची, म्हणजे जाऊन तुझ्यावर लक्ष ठेवतो. आणि 2 दिवस जर कृष्ण बाहेर नाही गेल्या तर गोपी यशोदा मातेच्या घरामध्ये महालामध्ये फिरायच्या इकडे तिकडे. कृष्ण कुठे आहे, कृष्ण कुठे? म्हणजे काय झालंय, नाही दिसतच नाही, बघायचंय. अरे एक तर कंप्लेंट करताय परत आणि बघायचंय कशाला?
तर कधी कधी गोपी खास बघण्यासाठी यायचे, हे कुठं लपलाय, काय करतोय. भगवंतांच्या असेल, आणि भगवंत इतके सुंदर होते. आपण त्यांच्याकडे बघितलं तर आपल्या स्मरण, ह्या भौतिक जगामध्ये त्यांच्या सुंदरतेचं वर्णन करायला कोणी हेच नाही. चैतन्य महाप्रभू सांगतात की कृष्ण सूर्य सम माया है अंधकार, जहा कृष्ण तहा माया नाय अधिकार. कृष्ण सूर्या समान, कृष्ण सूर्या समान. आपण उपमा देऊ शकतो सूर्या समान, ते सूर्या समान आहेत का? अरे कृष्ण सूर्य, कृष्णाचं तेज हे सूर्यासारखं आहे. कृष्ण सूर्याला जरी कुणी जर लपवायचं जर ठरवलं तर कोणी लपवू शकते का? एखादा मला मी कृष्णाला लपवतो, सूर्याला लपवतो, लपवू शकेल? कोणी सूर्याला लपवणार आहे? कृष्णाच्या सौंदर्याला कोणी लपवू शकत नव्हतं. आपल्याला माहिती आहे, एक लोककथा आहे. एके वेळेस असंच दोन आजीबाईंचं भांडण झालं. शेजारी भांडण होतं ना कधी कधी. अरे म्हणले माझ्याशी भांडताय, माझा कोंबडा आहे म्हणून माझे दिवस उगवतोय, माझा कोंबडा आहे म्हणून दिवस उगवतोय. कधी कधी असतं ना, मी आहे म्हणून सगळं चाललंय, नाहीतर काय आहे. कधी कधी आपल्या घरामध्ये अहंकार येतो, कधी पुरुषाला अहंकार येतो, कधी स्त्रीला अहंकार येतो, कधी पोराला अहंकार येतो, मुलाला. मी आहे म्हणून सगळं चाललंय. अशीच आजीबाई होती. अरे मी माझा कोंबडा हरवला तरच दिवस उजाडणार आहे. तिनं आपला डालला आत कोंबडा एका पाठीखाली आजीनं कोंबडा डालून काही सोयी थांबणार आहे? आपण कृष्ण भक्तीचा प्रचार केला नाही म्हणून काही कृष्ण भक्तीचा प्रचार थांबणार आहे? एक भक्त आम्हाला, आम्ही पुस्तक वितरण करायचं होतं, पुस्तक वितरण करता करता म्हणले, काय काय ग्रंथ भगवद्गीता आणि हे तुम्ही रस्त्यावरती आणले, रस्त्यावरती विकायला. म्हणलं काय विकू, चंद्रपुटा विकू का? म्हटले काय विकू, शेंगदाणे विकू? अरे भगवत भक्तीचं हे जर ज्ञान जर आम्ही जर नाही दिलं तर तुम्हाला काय केलं पाहिजे? म्हणून या जगामध्ये आपल्याला कलंक लावायला काही लोक कमी नाही. तर भगवद्गीता या डिसेंबर महिन्यामध्ये आपण वितरण केली पाहिजे, आपण केलं पाहिजे. का? अरे कृष्ण भक्तीचा प्रचार केला पाहिजे. खूप सुंदर असं एक परवा उदाहरण राधा गोविंद स्वामी महाराजांनी उदाहरण दिलं की ज्याच्या जीवनामध्ये कृष्ण जे आहे ना, त्याला आलं, त्याच्या जीवनामध्ये जर कृष्ण जर भक्ती घेतली तर तो कधीही एकटा नाही. उदाहरण असं दिलं की एखादी नवविवाह वधू जी आहे, ज्यावेळेस वधू आपलं घर सोडते आणि आपल्या सासरच्या घरामध्ये जाते, आणि ही नववधू ज्यावेळेस त्यांच्या घरामध्ये जातात, त्या घरानं काय समजलं जातं की आजपासून आमची, आणि तिलाही वाटतं की हे जे घर आहे ते माझं आहे. ज्या पद्धतीनं नववधू एखाद्याच्या घरात जाते आणि तिला कसलीही भीती नसते आणि ती समजते की हे माझं घर आहे. तर माझं घर हे समजायला आपण किती दिवस येते या घरात राहते, वधू किती दिवस वडिलांच्या घरामध्ये राहते, नाही, तिचे ठरलेलं आहे, तिला जायचं आहे की नाही. तसंच मनुष्य जीवन हे जे मनुष्याने एकदा जर ठरवलं की मी कृष्णाचा आहे, आणि ज्या दिवशी आपण म्हणतो ना मी कृष्ण भक्तीचा प्रचार करतोय, मी कृष्ण आहे, कृष्ण माझे, जसे नववधू समजते की माझं घर आहे, तसं नेहमी भक्तांनी समजलं पाहिजे की माझं घर आहे, कृष्ण माझे आणि मी प्रचार करतोय. जसं त्या वधूचं पूर्ण तिचं सासर जे असतं ते पूर्ण तिची काळजी घेतं, त्याच पद्धतीनं भगवान श्रीकृष्ण आपल्या भक्ताची काळजी घेतात, आपल्या भक्ताची काळजी घेतात.
म्हणून आपण कुणाच्या? कृष्णाचे. हे आपल्याला समजायला पाहिजे. मी कृष्णाच आहे, मी कृष्णाच आहे, कृष्ण माझे आहे. जोपर्यंत हे आतून आपल्याला येत नाही ना, तोपर्यंत आपल्याला ही, म्हणून कधी कधी आजच्या ज्या कन्या जे ते दुधावस्थेमध्ये असतात, हा सासर नाही सांभाळ तर माहेर आहे, माहेर नाही कलंबानी आपलं झोला खाते. अरे ते सोडा, आपलं घर ते आयुष्यभर ते आपलं घर आहे. ते कसंही असो, आपला पती कसाही असो. माझ्या जीवनामध्ये एक प्रसंग झाला होता. एक स्त्री होती, म्हणजे माता होती, आणि का नाही मी कुणाच ठाऊक मी कशासाठी त्या स्त्रीला, तुझ्या पतीविषयी काय, तो पती माझा पती म्हणजे ते कसेही असू देत, हे पतीवरतीच लक्षण आहे. माझा पती, तो कसाही असू दे, पती माझा. तो लंगडा असू दे, दुबळा असू दे, काही असू दे, तो पती तो पतीच. सॉरी म्हटलं माताजी, मला वाटलं म्हणून मी तुम्हाला बोललो. कथा बिता सगळं जे काय असेल मला, तसं हे पतीवरतीच लक्ष आहे. त्यापासून ठरवलं, म्हणलं कानाला खा. त्या माताजीला म्हणलं पतीविषयी काही बोलायचं नाही, तुमचा पती लय भारी, तुमची माताजी लय भारी. हा ज्यावेळेस भाव असतो, म्हणून ब्रह्मचार्याचं कर्तव्य आहे की संसारिक जे लोक असतात त्यांचा आदर असला पाहिजे. म्हणून कारण गृहस्थ जीवनावरतीच ब्रह्मचारी आश्रम अवलंबून असतो. आणि म्हणून प्रत्येकाचं त्या ठिकाणी आपण काय केलं पाहिजे, आदर केला पाहिजे. ज्यावेळेस हा जो संसार जो आहे ते आपण कृष्णासाठी संसार केला. कृष्ण र संसार करी छाडियानाचा, बोलो कृष्ण भजो कृष्ण कहो कृष्ण शिक्षा. आपली शिक्षा आहे, बोलो कृष्ण भजो कृष्ण कहो कृष्ण शिक्षा. हे कधी होईल? कृष्णेर संसार करी. म्हणून आपला जो संसार जो आहे ना, जसे मी उदाहरण दिलं की कृष्णाच्या संसारासाठी आपण जुटलो पाहिजे. आपला संसार ऑटोमॅटिक चालेल, आहे की नाही? आपण कृष्णाचा संसार करायला लागलो ना, कृष्ण आपला संसार चालवतात. हा आपल्याला एक आतमध्ये विश्वास निर्मित झाला पाहिजे. रोहिणी माता म्हणते की हे सुभद्रा माते, तू दारावरती बस. कृष्ण आणि बलराम येतील, त्यांना तूच थांबवू शकते. आणि सुंदर अशा कथा, एक 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 कथा रोहिणी माता सांगत होती. एक कथा ऐकता ऐकता सुभद्रा माताच तिला भाव विभोर झाली. कृष्ण आणि बलराम ऐकताय की अरे आमच्या कथा, माझ्या कथेविषयी माझं गुणगान चालू आहे. आणि कृष्ण आणि बलदेव जे आहेत ते एकदम अंगामध्ये त्यांच्या शहारे आणि कंप सुटले आणि अंग त्यांचं अकुंचित बनले. कधी कधी आपल्याला असं काही आनंदाचा क्षण आला की आपले अंग कसं, तुम्हाला आता माहित असं विरळ, त्याला काय म्हणतात, प्रहार, शहारे, भावविभोर. एखादी गोष्ट आनंदाची झाली तर कसं भावविभोर होतो, एखादी गोष्ट दुःखाची झाली तर आपण कसं दुःखामध्ये जातो. तर कृष्ण आणि बलराम आणि सुभद्रामया भावविभोर झाले. त्यांचे पाय दोन्ही आत गेले, हात आत, डोळे मोठे मोठे झाले. जगन्नाथाचे डोळे बघा, त्यांच्या नजरेतून कोणी चुकणार नाही. रथावरती जर ते बसले आणि रथयात्रेच्या वेळेस जर तुम्ही ते बघितलं, तुम्ही कुठूनही जगन्नाथांना बघा, फक्त बघा, असं वाटतं की जगन्नाथ माझ्याकडेच बघते, फक्त माझ्याकडे बघते. रथयात्रेचा प्रसंग बघितला खूप सुंदर असं
तर ज्यावेळेस हे भावविभोर होत आहेत आणि अचानक त्या ठिकाणी नारद मुनी येतात आणि नारद मुनी म्हणतात की मी पाहिलं म्हणून ते नाचायला लागतात. म्हणजे काय पाहिजे? जगन्नाथ, सुभद्रा, बलदेव आणि आपल्या प्रभू का नाही तुम्ही हा जो रूप जे आहे या रूपामध्ये आम्ही तुमची पूजा करू. नारद मुनीला म्हणजे प्रभू वेट करो, मैं आने वाला हूं. आणि मग जगन्नाथजी ठरवतात की या रूपामध्ये मग सुभद्रा माता आणि रोहिणी माता हे सगळे भक्त आहेत. आणि मग पूर्वस्थितीमध्ये भगवंत येतात आणि नारद मुनी भगवंत भक्ताच्या इच्छेसाठी काही करतात. मग भगवंत सांगतात की ठीक आहे, मी येईन. हे जे ठिकाण जे असेल नीलाचल पर्वत जगन्नाथपुरीमध्ये, मी सत्ययुगामध्ये त्या ठिकाणी, अनेक युगामध्ये मी त्या ठिकाणी येऊन मी हे दर्शन पूर्ण जगात, आणि त्यावेळेस माझं नाव असेल जगन्नाथ. मला कोणीही पाहू शकेल. आणि एवढंच नाही तर माझी यात्रा सुद्धा होईल. भले मला एखाद्या व्यक्तीला आत येण्याची इच्छा नसेल, येऊ शकत नसेल, तर मी स्वतः बाहेर येईन आणि पूर्ण जगाला, पूर्ण समाजाला, 12 बोलू ते दारांना मी माझं दर्शन देईन. म्हणून हे जे जगन्नाथांचे जे दर्शन आहे ते रथयात्रेच्या वेळेस खूप मोठी अशी रथयात्रा होत असते. तर जगन्नाथजी ज्यावेळेस प्रकट झाले तर हे रूप प्रकट होण्यासाठी दारू ब्रह्माच्या रूपामध्ये काही जे पंडा जे होते त्यांना स्वप्नामध्ये सांगितलं की मी या ठिकाणी आलोय. आणि मग चक्र तीर्थ म्हणून एक जगन्नाथपुरी एक ठिकाण आहे, आणि त्या ठिकाणावरती समुद्राच्या काठावरती 3 असे वृक्ष आले होते, आणि त्या वृक्षांच्या वरती शंख, चक्र, गदा आणि पद्म हे चिन्ह असलेले हे दारू ब्रह्माचा जो ओंकार जो होता तो त्या ठिकाणी मिळाला. आणि मग त्या ठिकाणी राजांना सांगितलं की हे जे आहेत त्यांची पूजा करा आणि यांना घेऊन या, आणि यांचे आपण आता विग्रह बनवायचे. ज्यावेळेस हे आणले विग्रह बनवण्यासाठी, त्यावेळेस हे विग्रह बनवण्यासाठी त्या राजांनी अनेक लोकांना बोलवलं होतं हे विग्रह बनवण्यासाठी. जगन्नाथ, बलदेव, सुभद्रा, महाराणीचे विग्रह बनवायला सांगितले. आणि प्रत्येक कारागीर याचा आणि हातोडा मारायचा. शिणीत तुटायची, हातोडा तुटायचा, काही ना काही व्हायचं, काही ना काही. तो राजा खूप त्याला हे झालं की हातात झाला आणि म्हणलं की हे विग्रह बनत नाहीत प्रभू, मी काय करू. आणि मग एक वृद्ध व्यक्ती येतो आणि तो म्हणतो की मी हे विग्रह बनवतो, पण माझा नियम आहे, 21 दिवस मी आतमध्ये असं नाही. तर 21 दिवसानंतरच दरवाजा ठोठावायचा. मी बरोबर हे विग्रह बनवल्यानंतर मी बाहेर येऊन सांगितलं. ज्यावेळेस हे विग्रह घेतले, वास्तविक हे विग्रह जे बनवणारे ते विश्वकर्मा होते, देवतांचे कारागीर. विश्वकर्मा ब्राह्मणाच्या रूपामध्ये, एका कारागिराच्या रूपामध्ये, कारागिराच्या रूपामध्ये ही व्यक्ती येऊन राजाला म्हणते की मी विग्रह बनवणार. आज जातात आणि हे विग्रह बनवायला चालू करतात. 7 दिवस होतात, 14 दिवस होतात, आणि आवाज यायचा आतून बंद होतो. राजाला उत्कंठात वाजते की राजा रोज याचा कान लावायचा, टकटक आवाज यायचा, विग्रह बनतायत. अचानक विग्रह आवाज यायचा बंद झाला. राजा म्हणला का आवाज येत नाही, काय झालं. आणि मग त्यावेळेस
जबरदस्तीने राजाने तो दरवाजा उघडला. आणि ज्यावेळेस दरवाजा उघडला त्यावेळेस याच पद्धतीने विग्रह त्या ठिकाणी स्थित होते. जगन्नाथ बलदेव सुभद्रा महारानी की जय. असे ज्या ठिकाणी विग्रह होते. राजा हताश झाला, म्हटलं की मी काय केलंय, विग्रह तर बनायच्या अधुरे हे विग्रह आहेत. आणि त्यावेळेस आकाशवाणी झाली की राजा हे अधुरे विग्रह नाही, माझं हेच रूप आहे जे नारद मुनींना दिलं होतं, जे रोहिणी मातेला दिलं होतं. हेच माझं विग्रह आहे, हेच माझं रूप आहे की मी ज्यावेळेस वृंदावनाच्या कहाणी ऐकत होतो त्यावेळेस माझं शरीर जे अकुंचित झालं होतं. आणि याच पद्धतीनं माझा याच रूपामध्ये माझी पूजा कर. आणि म्हणून त्या राजाने या रूपामध्ये पूजा करायची ठरवलं. तर जगन्नाथ बलदेव सुभद्रा महाराणी 12 वर्षानंतर, प्रत्येक 12 वर्षानंतर विग्रह ज्या दिवशी बनवल्यापासून प्रत्येक 12 वर्षानंतर हे विग्रह काय होतात, आपलं बदलतात. ज्यावेळेस भगवंतांचं नाभी ब्रह्म जे असेल ते नाभी ब्रह्म जगन्नाथाच्या नवीन मूर्तीमध्ये प्रविष्ट केलं जातं. आणि जे पहिले जे विग्रह आहेत त्यांना वैकुंठ म्हणून, जे त्या ठिकाणी जगन्नाथपुरी मंदिरच्या बाजूलाच आहे वैकुंठ भूमी, त्या ठिकाणी त्यांना समाधी दिली जाते, त्यांना भूमिगत केलं जातं. आणि 12 वर्षानंतर ज्यावेळेस त्या ठिकाणी दुसरी विग्रह, तो पहिले विग्रह कायचे काही अंशच पण नसते. तर असेही त्या ठिकाणच्या अनेक लीला जगन्नाथांच्या आहेत. तर म्हणून हे जे जगन्नाथ जे आहेत, सुभद्रा महाराणी जे आहेत, बलदेव जे आहेत, ते स्वयं जगन्नाथ कृष्ण आहे. स्वयं जगन्नाथ हेच कृष्ण आहे, हेच चैतन्य महाप्रभू, हेच बलदेव, हेच बलराम जे आहे. आणि सुभद्रा महाराणी त्यांची बहीण आहे. आणि सोबत जे आहे ते चक्र आहे. हे चक्र नेहमी त्यांच्या आपल्या भक्तांच्या रक्षणासाठी सदैव तत्पर असते. ज्यावेळेस यशोदा माता भगवान श्रीकृष्ण एकदा द्वारकेमधून म्हणत होते की वृंदावनात आपल्याला जायचंय, कारण गोपींचा आणि व्रजवासींचा जो भगवंतांना पाहण्याचा जो कधी एकदा वृंदावनामध्ये येतील, कधी एकदा वृंदावनामध्ये येतील, कधी एकदा वृंदावनामध्ये येतील, तर कोणीतरी जाऊन सांगा आम्ही वृंदावनमध्ये येतोय. तर एकदा हे जे रथाचे फ्रेंड्स आहेत, कृष्ण म्हणले की मी येणारच आहे, कारण भगवंतांना पण तो विरह आवडत नसे. तर म्हणून रथ निघताना अगोदर सुभद्रा माता पुढे निघते. सुभद्रा माता आणि चक्र. सुभद्रा म्हणते की मी सांगते, कारण वृंदावनामध्ये अनेक ज्या गोपी जे आहेत, गोपालक जे आहेत, ते व्याकुळ झालेले असतात. अक्षरशः ज्यावेळेस कृष्ण द्वारकेला जातात तर निस्तेज झालेले असे वृंदावनवासी असतात. का आम्हाला सोडून कृष्ण, काय मी त्यांचा अपराध केला? आणि सदैव ते रडत राहायचे. यमुनेला एकदाच पूर यायचा नाही, यमुनेला नेहमीच पूर असायचा, कारण व्रजवासींची जी अश्रू तुमच्या दारा लागायच्या ते यमुनेला पूर यायचा. काय प्रेम असं व्रजवासींचं. आणि म्हणून भगवान श्रीकृष्ण जगन्नाथजी सांगतायत की सुभद्रा माता तू जा आणि सांग की आम्ही येतोय. आणि मग एवढंच नाही तर की बलदेव तू पण चल आणि तुमच्या बरोबर मी येतोय. म्हणून ज्यावेळेस द्वारकेमधून ज्यावेळेस रथयात्रा येते जगन्नाथ मंदिरातून मुंडीच्या मंदिरमध्ये, त्यावेळेस पुढे कोण असतात? सुभद्रा महाराणी, त्याच्यानंतर बलदेवजी, त्याच्यानंतर जगन्नाथजी, असे तिन्ही रथ
वृंदावनाच्या दिशेनं येतात. तर म्हणून आपलं जे हृदय आहे ना, आपल्या हृदयाला वृंदावन बनवायचं. प्रत्येकाचं हृदय वृंदावन आहे का कुरुक्षेत्र आहे? काय कुरुक्षेत्र आहे. रात्रंदिना आम्हा युद्धाचा प्रसंग, अंतरी मन बाहेर जन आहे. हे की नाही? तुकाराम महाराज म्हणतात की या जगातील आपण जे लोक आहोत ना, प्रत्येक व्यक्ती या भावनेमध्ये हमेशा आमच्या हृदयामध्ये युद्ध चाललेलं असतं. रात्र म्हणून भक्तांनी समजलं पाहिजे की आपल्या जीवनामध्ये नेहमी काय युद्ध आहे. कुठलं युद्ध आहे? रात्र दिनामा युद्धाचा प्रसंग. बाहेर जन अंतरी मन. ठीक आहे. मन पण भक्ती करून देत नाही आणि जन पण म्हणते काय तिलक लावला एवढा मोठा, एवढा कुठं असतो का? सारखंच हरे कृष्णा मंत्र का काय. एक वेळेस वृंदावन मधून गौरांगपुर ट्रेन मध्ये बसून येत होते. खाली झोपला होता एक व्यक्ती. सकाळी ब्रह्मचारी उठतात, सकाळी ब्रह्ममुहूर्तावरती जप करत होता. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. वरती जप करत खालचा सीट वरचा म्हणतोय, रे कृष्णा को कुछ सोने दो और आप भी सो जाओ. कृष्णा को भी थोड़ा सोने दो और आप भी सो जाओ. ऍक्च्युली कृष्णाच्या पण झोपण्याचं काही ह्याला पडलं नव्हतं, ही हिची झोप नव्हती. तर म्हणून असे लोक आपल्याला कधी कधी भेटतात. भगवत भक्ती करताना बाहेर जन अंतरी मन. माळ पकडली तर मन म्हणतोय ना, नंतर आहे की दिवसभर आहे. दिवसभर एकदा पण होत नाही. म्हणून जप कधी झाला पाहिजे? सकाळी, पहाटे नाही, ब्रह्ममुहूर्त. आपले मुहूर्त आहे. प्रळय आहे ना, परवा मी कुणाला सांगत होतो की एक असतो रुद्रप्रहार, दुसरा असतो असुरी प्रहार, तिसरा असतो गंधर्व प्रहार आणि चौथा असतो ब्रह्मप्रहार. जे मुहूर्त आहेत ना आपल्या, म्हणून आपल्या रात्रीचे 4 भाग केलेले आहेत. तर आता कुठला चाललाय? रुद्रप्रहार. संध्याकाळी 6 ते 9. संध्याकाळी 6 ते संध्या, म्हणून संध्या समय दिवा लावावा, अगरबत्ती लावावी आणि भगवंतांचं कीर्तन भजन आणि वाचन करावं. रुद्रप्रहारामध्ये रुद्र म्हणजे भगवान शिवजी निघतात संध्याकाळच्या वेळेस स्मशानाच्या दिशेने फिरत असतात संध्याकाळी शिवजी. ठीक आहे. आणि वैष्णव जे असतात ते सकाळी फिरतात, ब्रह्ममुहूर्तावरती उठतात, नामजप करतात. म्हणून रुद्र प्रहार हा आपल्यासाठी खूप कथा झाली पाहिजे. रुद्र प्रहारामध्ये समागमन सुद्धा करायचं नसतं. स्त्री पुरुषाचा संबंध पण करायचा नसतो. आणि अशा वेळी जर संबंध झाला तर रुद्र आपल्या बरोबर भूत पिशाचे असतात ना, ते ढकलतात, जाओ जल्दी. तर त्यांच्या उदरामध्ये तसा जन्म होतो. म्हणून रुद्र प्रहारामध्ये नाही. 9 ते 12 तर अजिबातच नाही, कारण त्यामध्ये असुरवृत्ती असते त्या प्रहारात. तिसऱ्या प्रहार म्हणजे गंधर्व, 12 ते 3 या प्रहारामध्ये, आणि 3 ते 6 हा ब्रह्ममुहूर्त. म्हणजे भक्त असतात ते जर गुरु महाराजांच्याकडून आशीर्वाद घेऊन आपल्या मुलांचा जर जन्म जर घालायचा असेल तर त्या प्रहारामध्ये प्रार्थना करून, सकाळी जप करून, भगवंतांना प्रार्थना करून मग ते आपल्या मुलांना जन्म देतात. ही शास्त्रामध्ये भागवतामध्ये सांगितले. तर अशा पद्धतीनं आपण मुलाला जन्म दिला पाहिजे. तर म्हणून हे 3 प्रहार, 4 प्रहार आहेत. म्हणून आपण 9 नंतर झोपावं. आता 12 नंतर झोपतात.
गंधर्व नसतात, असुर नसतात, गंधर्व नसतात. ठीक आहे. आणि सकाळी ब्रह्ममुहूर्तावर झोपतो. ठीक आहे. तर तसं भक्तांनी करू नये. भक्तांनी ब्रह्ममुहूर्तामध्ये उठणं आणि जेवढं नामस्मरण करता अनेक पटीनं आपलं ध्यान लागतं आणि भगवान पण नामस्मरण ऐकतात. तर म्हणून आज हे आपण जगन्नाथांचं जे आज आविर्भाव दिवस आहे, तर जगन्नाथ पहिले सुभद्रा महाराजांना आपण प्रार्थना करू की हे प्रभू आमच्या भक्तीमध्ये थोडी वृद्धी व्हावी असा आशीर्वाद मला आजच्या दिवशी. भगवान खूप खुश असतात. या भावनेनं आपण कथा कीर्तन नामस्मरण आपण केलं पाहिजे. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. तर आपण एक भजन गाऊ. एक जगन्नाथ वासुदेव घोष यांनी रचित केलेले जे भजन आहे, हे भजन जय जय जगन्नाथ सच्चिदानंद. सगळ्यांच्याकडे सॉन्ग बुक आहेत का? ह्या सॉन्ग बुक वरती पेज नंबर आहे 94.